नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडकी बहिणीसाठी अतिशय खुशखबर आली. म्हणजेच की ई-के-वाय-सी प्रक्रियेमध्ये चूक झाल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे थकीत असलेले हप्ते आता पात्र झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना खात्यांमध्ये एकत्रीकरण वितरण केले जाणार आहे. ज्यांच्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचा देखील येणारा हप्ता असे एकत्रितपणे या महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये येणार आहे. 6,000 रुपये वितरित केले जाणार आहे. मात्र कधी येणार, कधी वितरित केले जाणार, फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे, ते या संदर्भातील देखील अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एकंदरीत आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलेलं होतं की पात्र लाभार्थ्यांच्या ज्यांची के-वाय-सी चुकलेली आहे त्यांच्यामुळे हप्त्याचं येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना त्यांच्या के-वाय-सीचा पडताळणी झाल्यानंतर हे हप्ते वितरित केले जातील. मात्र अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून पडताळणी करण्यासाठी प्रक्रिया ही जखमेची होती आणि वेळखाव होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये बदल करून राज्य शासनाच्या माध्यमातून यांच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने के-वाय-सीची पडताळणी ज्या काही चूक आहे त्यांची दुरुस्ती उपलब्ध होती. परंतु 31 मार्च 2026 पर्यंत आहे. आता मोठ्या प्रमाणात ज्या महिला लाभार्थ्यांची के-वाय-सी चुकली होती त्या माध्यमातून दुरुस्ती करायला सुरू झालेली आहे. एकंदरीत या योजनेचे मार्च पर्यंतचे हप्ते वितरित करण्यासाठी 3,900 पेक्षा जास्त निधी हा 14 जानेवारीला आसपासच्या राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आता निधी उपलब्ध आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत म्हणजेच की पात्र असलेल्या लाभार्थ्यांची के-वाय-सी प्रक्रियेमध्ये अपात्र असलेल्या प्रक्रियेमध्ये दुरुस्ती होत आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 14 जानेवारीला हा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून घाट घालवण्यात आलेला होता. फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख जवळ आल्यामुळे आता जानेवारी फेब्रुवारी एकत्रित मिळणार का अशा प्रकारे सुद्धा सर्व महिला लाभार्थ्यांच्या या ठिकाणी वाट पाहत आहे. परंतु ज्यांच्यामध्ये आणखीनही विलंब होण्याची शक्यता आहे, हप्ता साधारणपणे 20 फेब्रुवारीच्या पुढेही जाऊ शकतो अशा प्रकारचे अपडेट समोर येत आहे. व महिला लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी पडताळणी पूर्ण झाली आहे किंवा के-वाय-सी पडताळणी पूर्ण होते अशा महिला लाभार्थ्यांचा समावेश करून त्यांचे देखील थकीत असलेले हप्ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्रितपणे वितरित केला जाणार आहे. हा जो येणारा हप्ता आहे हा जानेवारीचा हप्ता पेंडिंग आहे त्यांच्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी एकत्रितपणे मिळणार. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप कुठलीही मंजुरी देण्यात आलेली नाही. मात्र आता जानेवारीचा हप्ता आलेला जानेवारीच्या हप्त्यासोबतच या पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे थकीत हप्ता असलेले हप्ते सुद्धा वितरित केले जाणार आहे. लवकरच या तारीख जाहीर केली जाणार आहे व नवीन अपडेट आल्यानंतर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच. किंवा महिला लाभार्थ्यांची के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट होत आहे व ज्यांची सक्सेसफुल सबमिट झालेली आहे अशा महिला लाभार्थ्यांना आता हे पैसे त्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केले जाणार आहे. तर अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं. धन्यवाद.